मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे, आपल्याला कल्पना आहे की सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये चालू आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक समस्या घेऊन लोक निदर्शनं मोर्चे काढत असतात. आपल्याला माहित आहे की माजी आमदार प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे सुद्धा जवळपास 250-300 किलोमीटर पायी प्रवास करून शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत. आणि यामध्येच होमिओपॅथी डॉक्टरांचं जे CCMP सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी ज्यांनी पूर्ण केलेला आहे, असे साधारणतः महाराष्ट्रभरातले 1,00,000-1.25 लाख होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये 15,000च्या आसपास लोकांनी हा CCMP कोर्स पूर्ण केलेला आहे. आणि त्याला आपल्या देशातील जी मॉडर्न फार्मॅकॉलॉजीची किंवा मॉडर्न मेडिसिनची जी संघटना आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन, ज्याला IMA असं म्हटलं जातं. तर माझा विषय आहे की IMA ला इतरांची गरज केव्हा लागते. इंडियन मेडिकल असोसिएशननं या CCMP कोर्सवर आक्षेप घेतला. त्यांनी निवेदनं घेऊन तशी लगेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की या होमिओपॅथीच्या डॉक्टरांना जर तुम्ही ॲलोपॅथिक औषधं वापरण्याची परवानगी दिलीत तर आम्ही आमच्या अंतर्गत असणाऱ्या सगळ्या ज्या वैद्यकीय संघटना आहेत, आम्ही स्ट्राईक करू, आम्ही हॉस्पिटल्स बंद ठेवू, आम्ही ऑपरेशन्स वगैरे सगळ्या गोष्टी बंद पाडू, त्यांच्या मार्ड वगैरे ज्या संघटना आहेत. आणि त्याच्याबद्दल ही सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने तो जो CCMP कोर्स, जो कोर्स गेली 10 वर्ष चालू आहे, वेगवेगळी जी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत ॲलोपॅथीची, त्या कॉलेजेसमध्ये तज्ज्ञ ॲलोपॅथिक डॉक्टर्स जे प्रोफेसर्स आहेत, जे MBBSच्या विद्यार्थ्यांना फार्मॅकॉलॉजी म्हणजे औषधशास्त्र जे आहे ना, जे शिकवतात, त्या शास्त्राचं शिक्षण या CCMP कोर्स करणाऱ्या डॉक्टरांना त्या लोकांनी 1 वर्षभर दिलेला आहे. 1 वर्षाचा कोर्स त्यांनी केलेला आहे. आणि MBBS डॉक्टर जितके तास, म्हणजे काही फार्मॅकॉलॉजी कोर्स हा काही संपूर्ण 5.5 वर्षाचा नसतो. जी मुलं मेडिकलला आहेत, MBBS शिकतात, हे ना मी मुद्दाम सांगतोय की हे समाजाला कळलं पाहिजे की MBBS डॉक्टरांना फार्मॅकॉलॉजी हा कोर्स जो आहे, फार्मॅकॉलॉजीचं शिक्षण जे आहे ते 1 वर्षाचंच असतं. 1 वर्षाचंच असतं. आणि त्याच्यावर त्याची परीक्षा घेतली जाते. 2 पेपर असतात, लेखी पेपर्स असतात आणि 1 तोंडी परीक्षा असते. सेम तशाच पद्धतीनं जो विषय होमिओपॅथीमध्ये, होमिओपॅथीची फार्मॅकॉलॉजी म्हणजे औषधशास्त्र जे आहे ते पूर्णपणे वेगळं आहे आणि ॲलोपॅथीचं औषधशास्त्र आहे ते वेगळं आहे. तर ते ज्यांनी शिकलेलं आहे, किंवा आता काय होतं ना की आम्ही ज्यावेळेस वैद्यकीय महाविद्यालयामध्ये म्हणजे होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी, मी 33 वर्ष होमिओपॅथिक प्रॅक्टिसच करतो, पण माझ्या अगोदरच्या बॅचेस असतील अनेक वर्ष, कारण महाराष्ट्रातच होमिओपॅथिक कॉलेजेसची जी निर्मिती झालेली आहे ती सुमारे 50 वर्षापेक्षा अधिक काळ होमिओपॅथिक कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत. 50 वर्ष, 35-40 वर्ष झालेली अनेक होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे ते विद्यार्थी शिकता शिकता इतर हॉस्पिटल्समध्ये काम करतात, त्यांना शिकवणारे जे डॉक्टर्स असतात त्यांच्या OPDs मध्ये काम करतात, त्यामुळे त्यांना ही औषधं माहीत झालेलीच असतात. त्याच्यामध्ये काही दिस इज अन ओपन सिक्रेट, हे काही गुपित राहिलेलं नाही, ही माहिती उघड झालेली असते. आणि ती माहिती शिकण्यासाठी म्हणूनच विद्यार्थी जातात, त्यांना मदत करतात, त्यांची औषधं लिहायला मदत करतात, त्यांना वेगवेगळे पेशंट तपासायला मदत करतात, पल्स घ्यायचा, ब्लड प्रेशर मोजायचं, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जी जी कामं पडतील ती कामं करायची. त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण या बाबतीमध्ये आपोआप होतं. परंतु तरी सुद्धा फार्मॅकॉलॉजीचं शिक्षण घेणं आवश्यक आहे. या अनुषंगानं 1988 साली प्रयत्न सुरू झाले. 1988 पासून होमिओपॅथीच्या विभागामध्ये जी लोक काम करतात त्यांनी प्रयत्न सुरू केले. आणि डॉक्टर झांबड असतील, प्रकाश झांबड औरंगाबाद, संभाजीनगर, डॉक्टर बाहुबली शहा, डॉक्टर अरुण भस्मे, डॉक्टर रजनीताई इंदुलकर, ज्या लोकमान्य महाविद्यालय जे आहे पुण्यातलं होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, त्याच्या माजी प्राचार्य आहेत, या मंडळींनी, डॉक्टर मालोकार, डॉक्टर कैलासवासी देसरडा, काही लोक आता हयात पण नाहीयेत, कारण 1988 साली हे प्रयत्न सुरू केले. 1999ला याला मूर्त स्वरूप यायला लागलं. त्यावेळेस डॉक्टर विजयकुमार गावित हे आरोग्यमंत्री होते आणि भाजप शिवसेनेचं सरकार होतं योगायोगानं, आणि त्यावेळेस शिवसेनेचे मुख्यमंत्री होते
शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी 1999 साली तत्वतः या कोर्सला मान्यता दिली आणि त्यांचेच आत्ता सध्याचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खणखणीत विधान परिषदेमध्ये भाषण ठोकलंय की हे बंद पाडा, हे बंद करून टाका. याच्यावर म्हणजे तुम्ही विचार करा, हे प्रयत्न काही मुख्यमंत्र्यांनी लगेच IMAचे सदस्य भेटायला गेले, त्यांचं शिष्टमंडळ गेलं आणि तातडीनं 15 मिनिटात नोटिफिकेशन काढलं की हे बंद करा किंवा ह्याला मी स्थगिती देतोय. त्याच्या अगोदर जी अभ्यास समिती होती, IAS लेवलची लोक जी आपल्या भारत सरकारनं नेमलेली असतात, आपल्या विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये किंवा एकंदरीत मंत्रालयीन कामकाज जे चालतं हे त्या त्या विभागाचे जे सेक्रेटरी असतात यांच्या मार्फत चालतं. आरोग्य विभागाचे सेक्रेटरीज यांनी एक अभ्यास गट नेमला. त्या अभ्यास गटाने याच्यावर संशोधन केलं की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये या कोर्सची नितांत गरज आहे. असो, मी आत्ता जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की IMA ला गरज कधी असते इतरांची म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टरांची आणि आयुर्वेदिक डॉक्टरांची, BAMS झालेल्या डॉक्टरांची, याची गरज कधी असते? जेव्हा एखाद्या डॉक्टरवर हल्ला होतो पेशंटकडून किंवा मारहाण होते. अगदी कशाला, एक उदाहरण नुकतंच काही एका दुसऱ्या वर्षापूर्वी घडून गेलंय की एका डॉक्टरांना संभाजीनगरमध्ये बड्या राजकीय नेत्यानं टॉयलेट घासायला सांगितले आणि जे टीव्हीवर तुम्ही बघितलेलं आहे, संडास घासायला सांगितलं. आणखीन एका आमदारांनी MGM हॉस्पिटल या ठिकाणी एका डॉक्टरांना फोन केला आणि काय काय ते बोललेले आहेत त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आपल्या टीव्हीवर आपण सगळ्या माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये सुद्धा व्हायरल झालं की त्या डॉक्टरांना कशी दमदाटी केली. त्यावेळेस IMA बंदची हाक देतं. त्यावेळेस IMA ला आमच्यासारखे होमिओपॅथिक डॉक्टर सुद्धा जवळचे वाटतात. त्यावेळेस BAMS झालेले डॉक्टर सुद्धा त्यांना सपोर्ट करायला हवे असतात, त्यावेळेस हवे असतात. आणि आत्ता एका जेन्युइन कारणासाठी, एका यथायोग्य कारणासाठी, योग्य मागणीसाठी मेडिकल काउन्सिल ऑफ महाराष्ट्र याच्या नोंदवहीमध्ये CCMP कोर्स ज्यांनी यथायोग्य 1 वर्ष अभ्यास करून त्याची परीक्षा देऊन जी मंडळी पास झालेली आहेत त्यांची नोंदणी करा. हे महाराष्ट्र शासनानं जो अध्यादेश माननीय मंत्री महोदय हसन मुश्रीफजी यांनी काढला, त्या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी तात्काळ त्यांनी धाव घेतली. म्हणजे हे एकाच कुटुंबातलं भावाभावांचं भांडण असल्यासारखं आहे. आता IMAचे मंडळी म्हणत असतील तुम्ही मोठे तत्वज्ञान आम्हाला शिकवायला लागला. हो, तुम्ही मोठं ॲलोपॅथीच्या, तुम्हाला काय माहिती ॲलोपॅथी? मला नाही माहितीच, मला माहित नाही असं समजा तुम्ही. आणि खरोखरही नाही माहिती, मला ती जाणून घेण्याची पण फारशी इच्छा नाहीये. कारण माझं होमिओपॅथी प्रॅक्टिस मी 33 वर्ष करत आलेलो आहे, त्यामुळे मला कसली अडचण नाहीये. परंतु आपल्याला CCMP कोर्स किंवा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी किंवा होमिओपॅथी डॉक्टरांच्या शिक्षणावरच आक्षेप आहे मुळात, की ज्याच्यामध्ये तो होमिओपॅथी डॉक्टर अॅनाटॉमीसाठी BC चौरसिया सारखं पुस्तक, गायटन सारखा मोठा ग्रंथ, हॅरिसन, डेव्हिडसन, शॉ, गोलवालाचं मेडिसिनचं पुस्तक असेल, API असेल, अशाच पुस्तकांचं, ज्या पुस्तकांवर तुम्ही MBBS ची पदवी प्राप्त केली, तीच पुस्तकं हे BAMS झालेले डॉक्टर सुद्धा तीच पुस्तकं वापरतात आणि BHMS झालेले डॉक्टर सुद्धा तीच पुस्तकं वापरतात. यथायोग्य त्यांच्या परीक्षा त्या त्या विद्यापीठांनी, पूर्वी विद्यापीठ होती, आता एकच महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या परीक्षा कंडक्ट करतं आणि त्याच्यामधून ती मुलं पास होतात. त्यामुळे कोणी कोणाला तत्वज्ञान शिकवण्याचा भाग नाहीये. पण मग तुम्ही असं सांगा की आम्हाला हे मंजूर नाही, तुम्ही ते देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन सांगितलं की यांना दिलं तर आरोग्य व्यवस्था धोक्यात येईल. बरं बाबा, तुमचं मान्य करू आपण क्षणभर की आरोग्य व्यवस्था धोक्यात येईल, तुमचं तीही गोष्ट मान्य करू. मग तुम्ही छाती ठोकपणे सांगा की आम्हाला तुमची गरज नाही. जी मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत ना, सर्वसामान्य लोकांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे समाजानं, की जेवढी मोठी हॉस्पिटल्स आहेत, आज पुण्यामधली कुठलंही हॉस्पिटल, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी नावं घेऊन सांगितले ती हॉस्पिटल्स, कुठलंही बडं हॉस्पिटल असू द्या, तिथे 24 तास काम करणारे डॉक्टर्स जे आहेत हे BHMS किंवा BAMS झालेले डॉक्टर्स आहेत. ICU मध्ये काम करायला सुद्धा BAMS आणि BHMS डॉक्टर्स आहेत. जो प्रोटोकॉल या कन्सल्टंट मंडळींनी ठरवलेला असेल, समजा डायबिटीससाठी ICU मध्ये काही इंट्राव्हेनस इन्शुलिन द्यायचा असेल किंवा इंट्राव्हेनस कुठली अँटीबायोटिक्स द्यायची असतील, जो प्रोटोकॉल त्यांनी ठरवलेला आहे तो प्रोटोकॉल
फॉलो करण्यासाठी जे डॉक्टर्स आहेत, जे मॉनिटर करत आहेत पेशंटला, हे सगळे BAMS आणि BHMS डॉक्टर्स आहेत. तुमच्या हाताखाली ज्यावेळेस ते काम करतात त्यावेळेस ते डॉक्टर्स आहेत. तुमच्या हाताखाली ते काम करत नाही त्यावेळेस ते बोगस डॉक्टर्स आहेत. कसा विरोधाभास आहे ना मित्रांनो. इंडियन मेडिकल असोसिएशनला इतर डॉक्टरांची, BAMS आणि BHMS डॉक्टरांची गरज असते जेव्हा त्यांच्या हॉस्पिटल्सवर हल्ला होतो, आणि आम्ही लगेच पाठिंबा देतो. लगेच. मी तर स्वतः आमच्या पुरंदर मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष होतो. मी सक्रिय त्याचा सेक्रेटरी म्हणूनच मी 15 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही डॉक्टरला कुठल्याही काही अप्रिय घटना घडली तर धावून जाण्यामध्ये माझा पहिला नंबर असतो. कारण काय आहे की पेशंट बचावणं, जगणं किंवा एखाद्याचा मृत्यू होणं, या गोष्टींसाठी, मृत्यू होण्यासाठी कोणी डॉक्टर ट्रीटमेंट देत नाही, कधीच नाही देत. ॲलोपॅथिक डॉक्टर सुद्धा नाही, कोणीच नाही. BAMS BHMS कोणीच डॉक्टर देत नाही. वाचण्यासाठीच प्रयत्न आटोकाट केले जातात. परंतु काय होतं, भावना वेगामध्ये, भावनेच्या आहारी जाऊन जर एखादा अगदी तरुण मुलगा, तरुण मुलगी, याचं दुःख त्या परिवाराला अपरिमित असतं आणि ते स्वाभाविक आहे. याच्यात अस्वाभाविक असं काहीच नाही, हे स्वाभाविक आहे. याच्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन ऍक्ट, जो RR आबा पाटील गृहमंत्री होते त्यावेळेस पासूनचा तो कायदा, त्याची अंमलबजावणी होत नाही, हाही भाग आपल्याला माहिती आहे. तितकीशी प्रभावीपणे होत नाही. मग अशा डॉक्टरांच्या मदतीला आम्ही लोक पटकन धावून जातो. काही काही वेळा तर अगदी अक्षरशः आमच्या हॉस्पिटलमध्ये, माझ्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये एका क्ष सर्जनला आम्ही कोंडून ठेवलं होतं आणि ऑपरेशन चालू आहे म्हणून सांगितलं. जी कोणी लोक वाईट उद्देशानं आली होती त्यांना मी, माझी पत्नी सामोरे गेलो. त्यांना सांगितलं समजावून की का असं करताय. तुमचं जर म्हणणं असेल की यांची चूक आहे तर तुम्हाला न्यायालय आहे, त्या पेशंटचं पोस्टमार्टम करूयात, न्यायालय आहे, तुम्ही न्यायालयात गुन्हा दाखल करू शकता आणि यथायोग्य त्या माणसाला शिक्षा होऊ शकते. आम्ही हात जोडून त्या लोकांना अगदी कन्व्हिन्स केलं. त्यांना ते पटलं, त्यांचा जरा राग शांत झाला आणि मग ती हाणामारी करण्याच्या उद्देशाने आलेली जी लोक होती ती गेली. अशा प्रकारच्या घटना, मी कोणाचंच नाव या ठिकाणी घेणार नाही, अशा प्रकारच्या घटना. आता एका रुग्णाला डायक्लोफिनॅक म्हणजे डिलिव्हरी झाली होती, ते सिझेरियन सेक्शन झालं होतं, खूप टाके दुखतायत आणि रविवारचा दिवस होता. तर तो माणूस कंटाळून, रविवारचा सुट्टीचा दिवस म्हणून नवरा बायको पुण्यासारख्या शहरामध्ये आले होते. ही घटना पुण्याच्याच एका उपनगरामध्ये घडलेली आहे काही वर्षांपूर्वी. मी आता हे सगळ्याचा, प्रत्येक गोष्टीचा खुलासा करत बसणार नाहीये, पण उदाहरणादाखल सांगतो की त्यांनी सिस्टरला सांगितलं की एक डायक्लोचं इंजेक्शन देऊन टाक, आणि त्या इंजेक्शनची जबरदस्त रिॲक्शन येऊ शकते. हे माहिती आहे, हे डॉक्टरांना माहिती आहे, त्याची येऊ शकते. पण आजकाल हजारो लोकांना त्या माणसानं त्याच्या अनुभवाप्रमाणे दिलेलं आहे ना ते इंजेक्शन, पण दुर्दैवानं त्या पेशंटला रिॲक्शन आली आणि त्याच्यामध्ये ती महिला दगावली की लोकांनी लगेच जाळपोळ, हॉस्पिटल फोडणं. त्याच्यामध्ये होतं काय की इतर हॉस्पिटलमध्ये इतर जी लोक ऍडमिट असतात, कोणी ICU मध्ये दाखल झालेले असतात, समजा तुमच्या हाणामारीमध्ये तिथल्या इलेक्ट्रिसिटी सप्लाय जो आहे तो जर तुटला, किंवा तुमच्या पेटवण्यामध्ये काही जर ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत किंवा वेगवेगळ्या पाईपलाईन, आपण निळ्या आणि पिवळ्या पाईपलाईन हॉस्पिटल्समध्ये बघतो, ह्या गॅसेसच्या पाईपलाईन्स आहेत, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्स आहेत. भावनेच्या भरामध्ये माणूस एकदा एखादं कृत्य करून बसतो आणि नंतर पश्चाताप त्याला होतो. परंतु त्या भावनेच्या भरामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये 40-50 जे काही पेशंट ऍडमिट असतील, जर बाय चान्स त्याच्यामधले काही व्हेंटिलेटरवर असतात, ICU मधले पेशंट, यांचा जर ऑक्सिजन पुरवठा तुमच्याकडून खंडित झाला तर एक मोठं हत्याकांड त्या ठिकाणी होऊ शकतं. हे समजावण्यासाठी माझ्यासारखी होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारी लोक अगदी पुढे होऊन समजावून सांगत असतात. त्यावेळेस IMA ला अशी लोक आवडतात, आणि आता त्यांच्या अडचणीमध्ये वाढ करण्यासाठी, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी हीच मंडळी उपस्थित राहिलेली आहेत. जर तुम्हाला होमिओपॅथी बद्दल किंवा या डॉक्टरांना कुठलं शिक्षणच नाहीये, हे बोगसच डॉक्टर आहेत. 5.5 वर्ष आम्ही ऑब्व्हियसली शिक्षण घेतलेलं असतं शरीरशास्त्राचं, पण ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे फार्मॅकॉलॉजी सुद्धा शिक्षण ह्या लोकांनी घेतलेलं आहे CCMP कोर्समध्ये, पण तरी सुद्धा तुम्हाला त्यांना फार्मॅकॉलॉजी येत नाही, तुम्हाला ते अमान्य आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस मग तुम्ही BAMS आणि BHMS झालेल्या डॉक्टरांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये कामावर ठेवता कामा नये. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मला निवेदन करायचं आहे की तुम्ही
पुण्यामधलं दीनानाथ मंगेशकर सारखं हॉस्पिटल, जे 876 बेडचं हॉस्पिटल आहे, नोबल हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, सह्याद्री हॉस्पिटल, जेवढी जेवढी कॉर्पोरेट मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणच्या BAMS आणि BHMS डॉक्टरांची यादी मागवा. मुख्यमंत्री कार्यालयानं हे मी पुण्यातलं एक उदाहरण सांगितलं. महाराष्ट्रामध्ये असंख्य, सह्याद्री हॉस्पिटल कराडला सुद्धा आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या BAMS आणि BHMS डॉक्टर्सची यादी तुम्ही मागवा. कारण हे रेकॉर्ड माननीय मुख्यमंत्र्यांकडे असलं पाहिजे. त्यांनाही कळलंच पाहिजे की आपण इतक्या तात्काळ निर्णय देतो, एखादी नोंदणी थांबवतो, तर नेमकं चाललंय काय. एक सॅम्पल म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे. एक सॅम्पल म्हणून तुम्ही पुणे शहरातली मी सांगितली एवढ्या हॉस्पिटलमध्ये किंवा मुंबईमध्ये तुम्ही तुमच्या कार्यालयातून फोन जाऊ द्यात आणि सॅम्पल म्हणून BAMS आणि BHMS डॉक्टर्स नक्की किती काम करतायत प्रत्येक हॉस्पिटलमध्ये याची चौकशी आवर्जून करा, एवढं आपल्याला नम्र निवेदन करतो. आणि IMA ला आजवर आम्ही मानवतेच्या दृष्टीनं, अर्थात कुठल्याही माणसाला, कुठल्याही डॉक्टरला, पेशंट डॉक्टर या रुग्णसेवा करत असताना काहीही घटना घडू शकते, कारण हा जीवाशी खेळ आहे, हे मान्यच केलं पाहिजे. हा जीवाशी खेळ आहे. अशी घटना ज्यावेळेस घडते त्यावेळेस मग तुम्हाला निमा संघटना आठवते, होमिओपॅथीच्या सगळ्या संघटना आठवतात. या लोकांनी मदत करायची की नाही याच्यावर सुद्धा या आमच्या ज्या संघटना आहेत यांनीही विचार मंथन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. IMA सुद्धा याच्यावर वाद घालणं हा याच्या मागचा उद्देश मुळीच नाहीये. IMA फक्त आत्मचिंतन करावं एवढी तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या डॉक्टर्सना हात जोडून नम्र विनंती करतो. धन्यवाद.